नमस्कार. 12:15 झालेले आहेत. 11:15ला हे सत्र सुरू झालेलं होतं. खरं तर मी बोलू नये म्हणजे 15 मिनिटं वाचतील, परंतु हे उचित होणार नाही. एवढ्या लांबनं आलात, तुम्हाला जाण्या-येण्याचा खर्च दिलाय तर 15 मिनिटं तरी बोला. असं ते म्हणणार नाहीत, परंतु एक सभ्यता त्यातली भाग आहेच. आणि आपणही आज काही गप्पा मारायला, संवाद साधायला इथे एकत्र जमलो, याचं मला भान आहे. सर्वप्रथम देवरुखमध्ये आल्याबद्दल मला खूप आनंद होतोय. कारण 55 वर्षानंतर मी माझ्या आजोबा आणि चुलत आजोबांच्या गावी आलेलो आहे. तर त्यामुळे अनंत हरी गद्रे हे गाव, श्रीपू भागवतांचं गाव, माधव कोंडविलकरांचं गाव, ही सगळीच मंडळी आपल्याशी एकमेकांशी आंतरिकरित्या जुळलेली असतात. श्रीपू भागवतांना आमच्या आजोबांनी नवी मौज हे आमचंच मासिक होतं, ते पुढे दिलेलं आहे. मौज हा शब्दच आमच्या आजोबांची त्यांच्या नवी मौज हे मूळ त्याचं अंक. पुढे तो माझा मामा अकाली गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी विपू भागवतांना ते विकलं. हाही एक आंतरिक धागा आहे. आज माझे दोन्ही इथे भाऊ पण इथे हजर आहेत आणि इथे आम्ही लहान असताना माझी आई घेऊन यायची वगैरे, या सगळ्या स्मृती, या गोष्टी शी जोडलेल्या आहेत, त्या मला आठवल्या. त्यामुळे छान वाटतंय. दुसरी गोष्ट, अनुष्ठूपशी माझं नातं आहे. जयप्रकाश आहे इथे आणि गोतू पाटील आणि मसू पाटील हे सगळे आमच्या घरातली मंडळी आहेत. त्यामुळे तेही एक आंतरिक नातं आहे. त्यामुळे इथे आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर डहाके सर आणि प्रभाताई आणि सगळे आपण हे आपले, ज्याला आपण म्हणूयात की वैचारिक दृष्ट्या मित्र आणि महानुभाव इथे सगळे जमलेले आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा फार आनंदाचा आहे. देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन हे एक छान नाव आहे असं मला वाटलं. आणि मला एकदम आठवण अशी झाली की भाषा तज्ज्ञ अशोक केळकर असं नेहमी म्हणायचे आणि त्यांच्या त्या मासिकावर लिहिलेलं असायचं की जीवनात भाषा असेल तर भाषेत जीवन असतं. फार सुंदर वाक्य आहे आणि इतक्या 2 ओळींमध्ये त्यांनी ते बरोबर मांडलेलं आहे की जीवनात भाषा असेल तर भाषेत जीवन असतं. तेच जर धरून म्हणायचं झालं तर मला एक वाक्य असं सुचलं, तर कलेमध्ये जर डिझाईन असेल तर संस्कृती तयार होते. कलेमध्ये जर डिझाईन नसेल तर ती विकृती तयार होते. त्यामुळे या कॉलेजमधलं जे नाव आहे, कला आणि डिझाईन, हे फार महत्वाचं आहे. त्यातला डिझाईन हा शब्द मला फार महत्वाचा वाटतो. डिझाईन वेगळं आणि डेकोरेशन वेगळं. सध्याची संस्कृती डेकोरेशनची आहे. म्युझिक डिझाईन केलं जातं. मी नाटकवाला आहे, त्यामुळे माझ्या नाटकाचे संदर्भ खूप येणार. अर्थात मी नाटकवाला आहे, इथले कोणाला माहिती नसणं हेही चांगली गोष्ट आहे. आपण नेमकं काय करता, कुठली नाटकं करता वगैरे, त्यांना फक्त व्यावसायिक नाटकच माहीत असतात. त्याला पॉप कल्चर म्हणतात. ते माहीत असणं गैर नाही. त्यामुळे मला वाईट वगैरे काही वाटत नाही. जेवढे तुम्ही इग्नोर्ड आहात तेवढे बरे आहे. आपल्याकडे फार लक्ष असू नये लोकांचं. सध्याच्या संस्कृतीत माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या हातात माईक, माझंच ऐक, असं आहे. तर ते आपलं असू नये. तर आत्ताची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं जे लक्षण आहे ते डिझाईनचं आहे का नाही, हा खरा प्रश्न आहे. मगाच्या डहाके सरांचा एक फार चांगला मुद्दा जर पुढे न्यायचा झाला तर ज्या ओंकार हत्तीचं त्यांनी रूपक म्हणून उदाहरण दिलं, त्याचं नाळ मला एकदम जोडली गेली महानुभाव पंथातल्या लीळेशी. 7 आंधळे आणि हत्ती. आज आपण दिवसभर काय आहोत, सगळे आंधळे इथे जमवून संस्कृती नावाच्या हत्तीला तपासणार आहोत. यांनी एक संस्कृतीची व्याख्या वेगळी सांगितली, त्यांनी सांगितली. प्रत्येकाची आपापली संस्कृती, ज्याचा त्याचा विठोबा तशी ज्याची त्याची संस्कृती, असंच असणार. आणि आपण सगळे चाचपतो आणि तरीही संस्कृती म्हणजे काय कळत नाही. नामदेव ढसाळ म्हणले होते, स्वातंत्र्य कोणत्या गाडवीचं नाव आहे तसं संस्कृती कोणत्या गाडवीचे नाव आहे बरे, असंही म्हणता येऊ शकतं. अर्थात त्यांचं विधान वेगळ्या अर्थाने होतं. तर ज्याला आपण संस्कृती म्हणतो त्याच्यात अनेक डेंजरस गोष्टी पण आहेत. संस्कृती म्हणजे रूढी परंपरा नव्हेत, आणि त्या अनेकदा जुन्या असतात. आणि आपण जेव्हा जेव्हा संस्कृती असं म्हणायला लागतो तेव्हा त्या जुन्याट गोष्टी गोधडी सारख्या आपण वास घ्यायला लागतो. संस्कृती ती असते जी प्रवाही असते, नाही तर तो हत्ती कळणारच नाही.
तो हत्ती तो नाहीये. तो हत्ती आजचा 2025चा आहे. आणि 2025ची जर संस्कृती बघायची झाली तर ती मोबाईल, सोशल मीडिया, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आज जे जग जोडलं गेलंय हीच संस्कृती आहे. आज ते कसं बरं नाही? आज ते नसणारच आहे, कारण आज जातं नाही, त्यामुळे ओव्या नाहीत. आणि जातं गेलंच पाहिजे, कारण ओव्या त्यातल्या तयार झाल्या आहेत. मला कोणी विचारलं जातं गेल्या तो ओव्या पण गेल्या, तो ओव्या गेल्या खड्ड्यात, कारण त्या बाईचे कष्ट वाचले तर हवेत. आज मिक्सरवरची गाणी येतात की नाही हा खरा प्रश्न आहे. ती येत नाहीत, ही माझी तक्रार आहे. आणि ज्या घाशीराम कोतवालचं यांनी आता उदाहरण दिलं, मी नाटकवाला असल्यामुळे आमच्या नाटकात एक बरं आहे, आमच्या नाटकात प्रवाही पण खूप आहे. आमच्या नाटकात गुरु शिष्य परंपरा नसल्यामुळे आम्ही काही तेंडुलकर, आळेकर किंवा गडकरी असं म्हटलं की कानाला हात लावत नाही. कदाचित कानाखालीच आवाज काढतो, कारण हेनी केलंय तर तू काय करतोयस लेखा. घाशीराम मध्ये ते केलंय तेंडुलकरांनी. संस्कृती चांगली जर जपायची असेल आणि ती प्रवाही व्हायची असेल तर खेळे मेळे दशावतारांचा आजच्या काळातील अर्थ लावायला पाहिजे. तो रिव्हर्ट म्हणतात, तो डोक्यावर उभं करणं म्हणतात. महानिर्वाण नावाचं अतिशय जागतिक महत्वाचं नाटक आहे, बेगमबरवे नावाचं अत्यंत जागतिक दर्जाचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये ते संगीत नाहीये जे सौभद्र आणि संशल कल्लोळ मध्ये आज गातात. ते झालं जुनं एक पोत असतं, मातेरं असतं किंवा एखादी जुनी काय शाल असते, ते झालं. पण त्याचं रिइंटरप्रिटेशन, पुनर्निर्णयन, पुनर्अर्थनिर्णयन जोपर्यंत आपल्याला करता येत नाही, महानिर्वाण मध्ये ते कीर्तन नाहीये, त्या कीर्तनाचा आधुनिक अर्थ आहे. त्यामुळे मी आधुनिकतेच्या बाजूनी आहे. मी एक तर शहरी माणूस आहे आणि आपण सगळे नाही म्हणलं तरी मोबाईल पासून आज मुक्त होऊच शकत नाही. त्या मोबाईल नावाच्या गोष्टींनी आजची आधुनिकता काय तयार झाली आहे, आजची चित्र काय तयार झाली आहे, मला अजिबात निराश वगैरे वाटत नाही. जे गेलं ते जाऊ द्या. युवाल नोआ हरारी यांनी जे अप्रतिम पुस्तक लिहिलं सेपियन्स नावाचं, त्याच्यामध्ये जर त्याचं नीट वाचन केलं तर ते असं म्हणतात, माणसाकडे एक अद्भुत कला आहे जी इतर प्राण्यांपेक्षा त्याला वेगळं करते, ती म्हणजे तो कथा रचू शकतो. संस्कृती ही एक कथा आहे, ते खरं गोष्ट नाही, ती रचलेली कथा आहे. आमच्या परंपरा, आमच्या रूढी, आमच्या गोष्टी त्या सगळ्या त्या त्या काळानुसार बरोबर असतात. आपणही आत्ताच्या काळानुसार जे जे शब्द वापरतो, आजची सोशल मीडिया जे जे शब्द वापरते आणि त्याच्यात शेकडो माणसांना, हजारो माणसांना, व्हॉइस टू व्हॉइसलेस पीपल, काल जे बोलू शकत नव्हते ते आज सोशल मीडियावरना बोलतायत आणि ओकतायत. पण तो ओकू देत, कारण मुळात ते होतं. आपल्याला धक्का बसतोय, आपल्याला वाटतं आपली संस्कृती काहीतरी पवित्र आहे. त्या पवित्रपणाचा जो काही भाग आहे तोच जर पाय कापता आला तर आपण संस्कृती नावाच्या गोष्टीकडे अधिक व्यापक दृष्टीने बघू शकू. आणि मला असं वाटतं जे चाललंय त्याच्याकडे अधिक त्याचं वाचन करू शकू. आज तयार होणारी चित्र, आज तयार होणारी गाणी, आज तयार होणारा चित्रपट, आज तयार होणारी नाटकं, हे आपण बघतो काय? कारण तुमच्याकडे नाटकच येत नाही. मी एकदा नाटक करायला ह्याला गेलो होतो शहाद्याला, तिथे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात होतं 25 वर्षानंतर शहाद्यामध्ये नाटक आलं. म्हणजे 3 पिढ्या नाटक नावाची कलाच बघितलेली नाही. आणि नाटक हे आमचं तरी क्षेत्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, काही प्रमाणात नक्की कादंबरी पण आहे आणि कविता पण आहे. हे खूप मॉडर्न आहेत, आधुनिक त्याच्याकडे आहे. आणि आता तर आधुनिक पण म्हणत नाही आपण, आधुनिकोत्तर पोस्ट मॉडर्न काळ आहे. या पोस्ट मॉडर्न काळाची जी संस्कृती आहे ती मी रिइंटरप्रिट करतो की नाही, ते फोक मला नकोय. म्हणजे लोककलेला फोक म्हणतात, फोक म्युझिक, फोक थिएटर. आमच्याकडे शफात खान म्हणून लेखक आहेत, आमची खूप नाटकं होतात भारतभर. म्हणजे डोकं ठणठण, म्हणजे नाटक फेस्टिवल असला की एक तरी 2-4 लोक लोककलेचं नाटक करतातच, त्याचा वापर करतात. मग तेव्हा त्यांनी एक असं छान शब्द वापरला होता की हा आता फोकाची फोडणी दिली गेली, की लागलं ते वाजायला, आलं अंगात. त्याचा आजच्या काळातील अर्थ काय आहे हे मात्र कुठेही सांगितलं जात नाही. कारण विठाभाऊ नारायणगावकरांचं चरित्र वाचल्यानंतर घळाघळा पाणी येतं. असं वाटतं की ती बाई काही पोटासाठी नाचत होती, कलेसाठी वगैरे काही नव्हती नाचत. आजची सोनाली कुलकर्णी कलेसाठी वगैरे नाचत असेल, तिला 2 लाख रुपये मिळतात. ते त्याचं एक स्वरूप झालं, फायद्याचं स्वरूप झालं. म्हणजे सोनाली कुलकर्णी नाचते, तिच्यावर माझी टीका नाही, का बिचारी चांगली नाचते की आपल्याला बघायला आवडतो. गौतमी पाटील नाचते, ते का खटकतं?
ते गौतमी पाटीलचं नाच हिला खटकतो. कोण? सुरेखा पुणेकरला. मग सुरेखा पुणेकरने या रावजी बसाभाऊजी केले तरी चालतं आपल्याला. तिला ते कळत नाही, लक्षात येत नाही की ते प्रवाही असतं. दरवेळेस नवीन माणसं जसे आजोबा असतात ना, ते खाऊ नको असं म्हणतात त्या मुलाला. खरं तर त्यांचे दात पडलेले असतात आणि त्यांना पेरू खाता येत नसतो. आपण काही आजोबा वगैरे नाही. म्हणजे आत्रे असं म्हणले होते की तरुणांचा देव हा कृष्ण आहे, म्हाताऱ्यांचा हनुमान आहे. हे चांगल्या अर्थाने म्हणतोय ना, तर उद्या माझ्यावर ट्रोल्स येतील. हनुमान पण माझाच देव रे बाबा. युव्हाल नोआ हरारी जे म्हणतो की त्या कथा रचलेल्या आहेत, त्या कथांकडे आपण बघितलं पाहिजे आणि नव्या कथा रचल्या पाहिजेत. आपण नवीन नाटकं, नवीन गाणी, नवीन सिनेमे, नवीन चित्रपट, नवीन साहित्य रचलं पाहिजे आणि संस्कृती नावाच्या गोष्टीकडे नाविन्यपूर्ण त्यांनी बघितलं पाहिजे. तर आपल्याला आजचं डिझाईन कळेल. तुम्ही तेच जे डिझाईन घेऊन बसलात, म्हणजे संगीतामध्ये केवढं बदल झाले, प्रचंड बदल झाले. आणि भास्कर चंद्रवरकर म्हणायचे की भूगोलाचा त्या तुमच्या संगीतावर परिणाम होत असतो. ज्या प्रदेशातले तुम्ही असता त्याचप्रमाणे तुमची घरं असतात, तुमचं वेशभूषा असते, तुमची भाषा असते, तुमचं राहणीमान असतं, तुमचं खानपान असतं. हे त्या त्या भूगोलांनी सिद्ध केलेलं असतं. आपल्याकडचं सगळं शास्त्रीय संगीत शांत करणार आहे, कारण आपला मुळातच भारत देश हा उष्णकटिबंधीय देश आहे. उष्णताच एवढी आहे. मायकेल जॅक्सन सारखे तुम्ही हातपाय हलवून नाचूच शकणार नाही, कारण इथे तुम्हाला पाण्याची गरज भासेल आणि तुम्ही खाली पडाल. डिहायड्रेशन एवढं होतं. त्यामुळे आपलं संगीत हे निबद्ध झालंय आपल्या भूगोलाने. दर भूगोल पण बदलत असतो, इतिहास बदलतो, समाज बदलतो, सामाजिकतेच्या, आधुनिकतेच्या आपण अशा टप्प्यावर आहोत की आपण थांब म्हणलं तरी थांबू शकत नाही. त्यापेक्षा आपण थांब न म्हणता त्या गोष्टीकडचे ढाके सर म्हणले तसं त्याचं आधुनिक आणि आधुनिकोत्तर वाचन करून त्याचा आपल्याला उपयोग काही करता येईल की नाही. ते नाटक नाही मला सौभद्र करायचं. मला त्या सौभद्राचा अर्थ घेऊन त्याच्या खांद्यावर उभं राहून किंवा रिव्हर्ट करून ज्या पद्धतीने महानिर्वाणमध्ये कीर्तन उभं केलं सती शाळेकरांनी, ते कीर्तन म्हणजे आधुनिक कीर्तन आहे. आधुनिक मध्यमवर्गीय माणसाच्या दुःखाचं कीर्तन आहे. आणि असं थोडीच असतं. जागतिक इतिहासामध्ये फक्त भारतामध्ये थोडीच असेल, जगामध्ये हेच होत असतं. त्यामुळे कुठल्याही नव्या बदलांना घाबरण्याचं कारण नाही आणि त्या जुन्या संस्कृतीला धरून ठेवायचं बिलकुल कारण नाही. कुमार गंधर्वांचं एक उदाहरण मला देता येईल की ज्याला आपण लोकसंस्कृतीतले चांगले उत्तम राग माळवा प्रांतातले होते, त्यांनी काय केलं, त्याचं त्यांनी रूप समजून घेतलं. वस्तुतः लोकसंगीत मोनोटोनस असतं. म्हणजे एकदा भजन ऐकलं आणि केरवा आणि त्यातला जो याचा भजनी ठेका असतो तो सगळ्या भजनाला तोच असतो. खूप मोनोटोनस असतं. एक तुम्ही 3-4 ऐकलं गोंधळ की कंटाळा येतो. कुमार गंधर्वांनी त्याला चौथा सूर दिला आणि त्यांनी त्याला खेचून आणलं लोकसंगीताला शास्त्रीय संगीतात, म्हणून कुमार गंधर्व मोठे आहेत. यामुळे दोन्ही गोष्टी झाल्या. त्या लोकसंगीताकडे बघायची आपला दृष्टिकोन बदलला, अधिक व्यापक झाला, अधिक विशाल झाला आणि संगीत नावाची गोष्ट अधिक विस्तीर्ण झाली. त्याच्यात भर पडली. ते जुनं झालं नाही, ते डबकं झालं नाही, ते प्रवाही झालं. हे कुमार गंधर्वांचं महत्वाचं आहे. असं प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांचं आपल्याला जवळजवळ इथे सांगता येईल. हेच कवितेच्या क्षेत्रात अनेक लोकांनी केलेलं आहे, हेच कादंबरीच्या क्षेत्रात केलं. आणि ज्याला कल्चर आपण ज्याला म्हणतो तो कल्चुरा असा एक लॅटिन शब्द आहे खरं तर, म्हणजे उगवणं. पॉलिकल्चर आणि मोनोकल्चर असे दोन भाग येतात. परत सध्याचं जी संस्कृती आहे, मला जी अत्यंत चिंताजनक अशी गोष्ट वाटते की आपली बहुविध संस्कृती जी पॉलिकल्चर आहे ती मोनोकल्चर होतीये. एकारलेली संस्कृती, एक देश, एक धर्म, एक भाषा, एक वेश, ही भारताची संस्कृती नाही. भारताची संस्कृती, अमर्त्य सेन ज्यांनी अप्रतिम पुस्तक लिहिली आहे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, ज्याचं भाषांतर फार सुंदर आहे, वाद संवाद प्रिय भारतीय, शारदा साठ्यांनी केलेलं आहे. तर ती जी संस्कृती आहे ती आपली आहे, ती देवाणघेवाणीची अंगत पंगतची संस्कृती आहे. मोनोकल्चर मध्ये एकच पीक, म्हणजे ऊसच काढला तर जमीन नापीक होते, म्हणून ऊस काढल्यानंतर तूर लावली जाते, कारण तुरीच्या मुळाशी रायझोबियमच्या गाठी असतात, त्यांनी जमिनीचं सत्व टिकवलं जातं आणि जी नापीक पण येतं ते येऊ शकत नाही. आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की मुख्य पीक जास्त पाणी तर घेत नाहीये ना,
आणि मध्ये मध्ये आपली पिकं लावली जात आहेत ना, ती लावली गेली तर आपली जमीन सुपीक राहील, अन्यथा मोनोकल्चरला आपण जाणार. पॉलिकल्चर मध्ये ज्याला जंगल म्हणतात, जंगलाची व्याख्या ही केली जाते की 200 वडाची झाडं, 200 आंब्याची झाडं म्हणजे जंगल नव्हे. ज्या एका विशिष्ट क्षेत्रफळामध्ये शेवाळ, प्रवाळ, लता, वेली, वृक्ष असतील आणि त्यांच्या जेवढ्या जाती प्रजाती असतील ते एकत्र जिथे असेल ते जंगल. कारण ते एकमेकांवर अवलंबून असलेली सेंद्रिय प्रक्रिया आहे, त्याला इकोसिस्टीम म्हणतात. ही इकोसिस्टीम इज अ कल्चर. ती इकोसिस्टीम आपण जाऊ देता कामा नये. हा खरा आपल्या समोरचा आजचं आव्हान आहे. आणि हे आव्हान मला असं वाटतं दिवसभरामध्ये बोलण्यासारखं खरोखर आहे. माझंही माझ्या घड्याळावर लक्ष आहे. तर त्यामुळे आजच्या दिवसामध्ये या अर्थाने या हत्तीकडे आणि या संस्कृतीकडे बघितलं जाईल. सभ्यता आणि संस्कृती याचा फार एक अनुसंबंध असतो. आणि मगाशी ढासके सर म्हणले तसं त्या लेखनातनं तुमच्यातनं कळत वा न कळत ते पाझरतच असतात. आमचा बाप आणि आम्ही मध्ये नरेंद्र जाधवांच्या त्या पुस्तकात एक गोष्टीने मला फार असं थक्क केलं होतं. त्याच्यामध्ये त्या नरेंद्र जाधवांच्या जिथे राहत होते त्यांचे वडील एका इंग्रज अधिकाऱ्याकडे मुंबईला ते बूट पॉलिश करायचे आणि त्यांना खेळायला घेऊन आले होते. त्यांनी फोटो काढला आणि त्यांच्या इंग्लंड मधल्या आईला पाठवला. तर आईने पत्र लिहिलं की हे सगळं ठीक आहे, पण त्या फोटोमध्ये एक मुलगा आहे, त्याच्या पायात बूट नाहीये, चप्पल नाहीये, तो अनवाणी आहे, त्याला काटे कुठे लागतील त्याचं काय, तुला हे लक्षात कसं आलं नाही. मला असं वाटतं इंग्लंडवरनं एका बाईनी बघितलेली ही संस्कृती होती, याला सभ्यता म्हणतात. ही सभ्यता जर आपल्यात पाझरली, मला काय त्याचं, मी नाही वाचलं तर काय चालतं. आता उर्मटांचा आत्य संस्कृती आहे, उर्मट संस्कृती आहे, आगाऊ संस्कृती आहे, व्हॉट्सअप संस्कृती आपण म्हणतो, पण आहे हे मला समजावून घेतलं पाहिजे, त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि त्याच्यातनं त्या लोकांना त्या संस्कृतीचं आपण जळजळीत अंजन घातलं पाहिजे. म्हणजे ब्लाइंडनेस नावाची जशी कादंबरी लिहिली तशी आपल्याकडे आता लिहिण्याची खरं तर आत्ताची सुकाळ आहे, चांगले दिवस आहेत. गोल्डन पिरियड मी त्याला म्हणतो जेव्हा खूप प्रश्न असतात तेव्हाचे लेखक काय करतात, कवी काय करतात, हा प्रश्न असतो. सगळं छान छान, याला गोल्डन पिरियड नाही म्हणतो. गोल्डन पिरियड तो असतो की ज्याच्यात आव्हानं खूप आहेत, त्या आव्हानांना तुम्ही सामोरे कसे जाता. कारण आपल्या पुढच्या पिढ्या म्हणतील की आम्ही काय करत होतो, त्यावेळेस तुमचं नाटक काय होतं, त्यावेळेस तुमच्या कादंबरीचा विषय काय होता. हे जर आपण आज लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की तिथनं ती जी घडलेली संस्कृती आणि बिघडलेली संस्कृती, एक काय संस्कृती आणि विकृती, मी मगाशी जे डिझाईन म्हणलं की कलेमध्ये डिझाईन असतं आणि डिझाईन मध्ये कला असते, आणि कला आणि डिझाईन जिथे एकत्र नांदतील तिथेच संस्कृतीचा जन्म होतो. आपल्याला कला पण जपायची आहे, आपल्याला डिझाईन येण्यासाठी दृष्टिकोन पाहिजे, आणि तो ज्याला आपण त्याला व्हिज्युअल लिटरसी म्हणतो. आपण आज काय बोलतो, काय खातो, काय ऐकतो काही माहिती नाही. मी याला पावभाजी संस्कृती म्हणतो. कारण टीव्ही लावायचा, टीव्हीवर काही चालू असतं आणि घरामध्ये काहीतरी श्रीखंड पुरी खात असतो आणि आपण युक्रेनचं युद्ध बघत असतो. दोन्हीचा संबंध नाही. एक ओबेसिटी येते, नाहीतर एका बाजूनी म्हणजे शहरामध्ये ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे आणि गावामध्ये गेलात की तिथे अत्यंत रक्त पांढरी म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी, अॅनिमिया आहे. मला असं वाटतं ही जी संस्कृती आहे ही आत्ताची जी संस्कृती आहे 2025ची, उद्याची येणारी एआय मुळे निर्माण होणारी, याच्याकडे आपलं लक्ष असणं अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी आपण आज तयार आहोत की नाही. परंपरा समजून घेतल्याशिवाय नवतेला जाता येत नाही. वपू काळे वाचल्याशिवाय तुम्हाला नेमाडे वाचता येत नाही. पण वपू काळे न वाचणं म्हणजे हृदय नाही, आणि वपू काळेच वाचत राहणं म्हणजे मेंदू नाही. आता वपू काळ्यांच्या ऐवजी संस्कृती हा शब्द घाला, त्याचा अर्थ तोच होईल. धन्यवाद.